कर्जत तालुक्यातील आगरी समाजाच्या विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात शिक्षणासोबतच समाज विकास आणि हुतात्म्यांच्या सन्मानाचा मुद्दा केंद्रस्थानी राहिला। नेरळ जवळील बोपेले येथील हुतात्मा हिराजी पाटील सामाजिक सभागृहात कर्जत तालुका आगरी समाज संघटनेतर्फे 10वी आणि 12वीत 80% अधिक गुण मिळवलेल्या 160 विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाला रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, जिल्हा परिषद सदस्य बाबू घारे, समाजाचे पदाधिकारी तसंच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमात 10वी आणि 12वी मधील 80%हून अधिक गुण मिळवणाऱ्या 160 विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। कर्जत तालुक्यात 10वी मध्ये 97% गुण मिळवून प्रथम आलेल्या सायली शशिकांत मुंढे हिचा विशेष सत्कार समाज संघटना तसंच कैलासवासी श्रद्धा सूर्यकांत चंचे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं। यावेळी बोलताना मंगेश वाकडीकर यांनी शिक्षण हेच यशाचे सर्वात मोठे साधन असल्याचं सांगत विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पुढे वाटचाल करावी असं आवाहन केलं। याशिवाय आगरी समाजाच्या मागणीनुसार हुतात्मा हिराजी पाटील सामाजिक सभागृहासमोरील रस्ता आणि गटार बांधकामासाठी 10 लाख रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला। तसंच समाजाच्या अभ्यासिका आणि वसतिगृह उभारणीसाठीही जिल्हा परिषदेकडून शक्य ते सहकार्य करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं। मानिवली येथील जिल्हा परिषद शाळेला हुतात्मा हिराजी पाटील यांचं नाव देण्याबाबतही 8 दिवसात निर्णय घेण्याचं त्यांनी जाहीर केलं। दरम्यान उद्योजक नरेश जोशी यांनीही आगरी समाज हॉलच्या विकास कामांसाठी 5 लाख रुपयांची देणगी जाहीर केली। त्यामुळे विद्यार्थी सन्मानासोबतच समाज विकासाच्या दृष्टीनेही या कार्यक्रमात महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या। मित्रांनो, आज तुमच्यासारख्या छोट्या घरातूनच माझा जन्म झाला। पहिली ते 7वी माझं मराठीमध्ये शिक्षण झालं। पहिली ते 7वी माझा प्रथम क्रमांक, 8वी ते 10वी द्वितीय क्रमांक। त्यानंतर मी ICICI, HDFC, इंडसइंड अशा बँकेत बँक मॅनेजर म्हणून काम केलं। एडलवाईस या कंपनीमध्ये नवी मुंबई एअरलाईन म्हणून काम केलं। त्यानंतर या समाजासाठी देणं आहे, या देशासाठी आपलं काहीतरी करणं आहे, यासाठी मी राजकारणात आलो। 2012 साली सरपंच झालो आणि आज पहिल्याच प्रयत्नात जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर आज तुमच्याकडे आगरी समाजाचा मुलगा पहिल्याच प्रयत्नात जिल्ह्याचा अध्यक्ष झाला। आणि खऱ्या अर्थानं 27 मार्च रोजी आपण जो रायगड जिल्हा परिषदेचा बजेट सादर केला, त्याच्यामध्ये सर्वात प्रथम आपण शिक्षणावर जास्त भर दिला की आपल्या मराठी शाळा आणि आपल्या अंगणवाड्या या डिजिटल झाल्या पाहिजे। प्रत्येक शाळेमध्ये आपण LED स्क्रीन, वायफाय, वॉटर फिल्टर, त्यानंतर प्रत्येक शाळेमध्ये प्रोजेक्टर, प्रत्येक शाळेत कॉम्प्युटर देण्याचं आपण त्या बजेट पुस्तिकेमध्ये 100% सर्व शाळांना करण्याचं काम आपण हाती घेतलं। आज खऱ्या अर्थानं बघितलं तर आज माझा आगरी समाज पुढे जात आहे। आज आगरी समाजातील अनेक मुलं MPSC, UPSC सारख्या एक्झाम पास होऊन आज कलेक्टर, CO च्या पदावर जात आहेत। आणि खऱ्या अर्थानं आज तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना आज विनंती आहे की आपण ध्येय निश्चित करून आपण पुढे झालं पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराज या वयाच्या 7व्या वर्षी पुण्यामधून बँगलोरला गेले, तिथे चांगलं शिक्षण घेतलं आणि त्या शिक्षणाच्या जोरावर आज ते ह्या विश्वाचे राजे झाले। आणि तुम्हाला आज जर खरोखर पुढे जायचं असेल तर तुम्हाला चांगलं शिकलं पाहिजे। शिक्षण हा सर्वात महत्त्वाचा पाय आहे आणि जर तुम्ही चांगले शिकले तर आपल्या समाजाचं नेतृत्व तुम्ही पुढे जाऊन करू शकता। तुमच्यातील अनेक विद्यार्थी कलेक्टर होतील, तुमच्यातील अनेक विद्यार्थी CO होतील, तुमच्यातील अनेक विद्यार्थी वकील होतील, डॉक्टर होतील, इंजिनियर होतील आणि त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपण आपल्या समाजाचे ऋण फेडण्याचं काम करू। आणि आपण आता थोड्या वेळात म्हटलं की आपला जो रस्त्याचा विषय होता तो तुम्हाला मी ऍक्च्युअली सूचनाच केली होती की तुम्ही काम पूर्ण करा, तर लोकार्पण करायला आम्ही येऊ। त्यानंतर आपण जो प्लॉट आपण जो खरेदी करत आहात त्या प्लॉटसाठी पण काही निधीची तरतूद होते का याची मी चाचपणी करतो आणि ते होत असेल तर 100% निधी रायगड जिल्हा परिषद माध्यमातून मागण्याचा त्याच पद्धतीनं आज हुतात्मा हिराजी पाटील यांच्या नावानं जी मानिवली शाळेसाठी आपण जी शाळेसाठी मागणी केली नावासाठी, तर त्यासाठी माझी सुद्धा आग्रहाची भूमिका असेल। त्या संदर्भात काय नियम अटी आहेत मी चेक करतो आणि जर होत असेल सर्व परिपूर्ण तर पुढच्या आठवड्यातच हे नावाचं मी 100% काम करणार आहे। मल्हार पवार, महाराष्ट्र न्यूज 24।